दरम्यान अंतरवाली सराटी या गावात मनोज रांगे हे मागील 5 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचं कळतंय। सरकार लक्ष देत नाही असं म्हणत महिला आंदोलक भावूक झाल्या। यावेळी भावनिक झालेल्या महिला आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत महिला भगिनी आहेत, आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय त्यांची भावना आहे ताई, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय, त्यांच्या नाकातून रक्त निघले असं म्हटलं जातंय, काय तुमची भावना आहे? आता म्हणजे शब्दच उरले नाही, भावना म्हणजे आता दुसरी गोष्टच नाही आहे। आमचे सुद्धा स्पीचलेस झालो आम्ही। आता आम्हाला काहीच कळून लागलं आता काय बोलावं काय नाही, आणि अजूनसुद्धा सरकारला जाग नाही उरली, त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझी येते। खरंच अक्षरशः मला घिन येते या सरकारवर की एवढं वातावरण असं असून देखील ते यायला तयार नाही, भेटायला तयार नाही, काहीच म्हणजे त्यांची हालचालच नाही दादाच्या प्रती। किती दिवस अजून अंत बघायचं आहे, किती काय नाही, फक्त काही होऊ द्या आमच्या दादांना, पुरं महाराष्ट्र आम्ही अख्खा पेटून टाकणार आहे। सरकार झोपा घेते, रक्त येऊस तर जर आमच्या दादांची तब्येत ही होती ना तर म्हणजे काय बोलावं म्हणून नाही, सरकारला बी कळत नाही आम्हाला। सरकार झोपा घ्यायला लागलं का काय माहिती। सरकारने जर लवकरात लवकर दखल जर नाही घेतली आणि आमच्या दादाला जर काही झालं ना तर म्हणजे आम्ही पण सरकारला सोडणार नाही आहे। त्यांना मतदानाच्या टायमाला कळेल मग मराठा काय आहे तर इलेक्शनच देणार नाही, मतदान तर दूरची गोष्ट राहील। रात्री दादा अशी नुसते तडफडत होते माझीसारखं, इकडनं तिकडनं कोरड्या उलट्या येत होत्या, म्हणजे आणि रात्री बी होत होतं आम्ही अक्षरशः म्हणजे काय बोलावं म्हणून बी कळणार नाही। खरंच सांगतो म्हणजे सरकारला हात जोडून विनंती आहे की सरकारने एवढं बी निष्काळजीपणा नाही करावा। आपण पाहताय भावनिक झालेले आहेत ताई, अंत पाहू नये असं म्हटलं जातं, हे तीच परिस्थिती आहे का? म्हणजे आता मला तर काही बोलावंच वाटत नाही। पहिली गोष्ट सरकारच्या बद्दल तर मी काहीच बोलणार नाही आता याच्यानंतर। झोपा घेते सरकार, नको असलं सरकार जर असेल ना तर नको आहे महाराष्ट्रातलं सरकार, आणि आम्ही निवडणुका पण होऊ देणार नाही। जर काही दादाला थोडं पण काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही। तातडीनं काहीतरी सरकारनं पावलं उचलावीत आणि ही जी वेळ निर्माण झाली आहे ती वेळ निर्माणच होऊ देऊ नये अशी प्रतिक्रिया जी आहे त्या ठिकाणी समाज देताना पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।